नमस्कार. लॉंग लाईफ मेडिसिन बुलेटिनमुळे आमचे जीवन अगदी हेल्दी झाले. तर आज आपण जाणून घेणार आहोत 50 वर्षानंतर शरीरात कोणते बदल होतात. वय वाढल्यावर मेटाबॉलिक रेट कमी होतो. त्यामुळे शरीरातील एनर्जी युटिलायझेशन कमी होतं आणि फॅट एक्युमुलेशन वाढण्याची शक्यता जास्त होते. बोन रिझॉर्प्शन वाढतं, ज्यामुळे बोन डेन्सिटी कमी होऊन ऑस्टिओप्रोसिस आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. हा एस्ट्रोजनचा बॉक्स आहे, तो कमी झाल्याने हाडं कमकुवत होतात. तसेच मेंदूची प्रोसेसिंग स्पीड थोडी कमी होते, पण योग्य स्टिम्युलेशन ठेवल्यास कॉग्निटिव्ह फंक्शन दीर्घकाळ टिकून राहू शकतो. आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते, ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल बिघडू शकतो आणि टाईप 2 डायबिटीसचा धोका वाढतो. तर योग्य आहार, नियमित व्यायाम आणि आवश्यक सप्लिमेंट्स घेतल्यास हे बदल नियंत्रित ठेवता येतात आणि शरीर निरोगी ठेवणं शक्य होतं. हो, अगदी बरोबर. कोणतेही नवीन लक्षण, अशक्तपणा किंवा वेदना जाणवल्यास स्वतः उपचार करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तपासणी आणि उपचार करा. म्हणून हे लॉंग लाईफ मेडिसिन बुलेटिन डेली बघणे खूप फायदेशीर आहे. धन्यवाद. लॉंग लाईफ मेडिकल स्टोअर, कोल्हापूर.